नमस्कार, मी चंद्रशेखर गांगड. माझ्या या व्लॉगमध्ये मी आपलं स्वागत करतो. मित्रांनो, हम्पीच्या या दुसऱ्या भागात आपण भेट देणार आहोत. 14 ते 16व्या शतकात विजयनगरच्या सम्राटांनी जेथून आपला राज्यकारभार चालवला त्या राजवाडा परिसराला. प्रथम आपण भेट देणार आहोत राजवाडा परिसरात असलेल्या पुरातत्व शिल्प संग्रहालयाला. एकोणीसशे 70 साली विजयनगर संशोधन प्रकल्पाने या जागेवर काम सुरू केले. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण आणि कर्नाटक सरकारच्या पुरातत्व आणि संग्रहालय संचालनालयाच्या मार्फत उत्खननाचे काम चालू झाले. त्यामध्ये सापडलेल्या मूर्ती, शिल्प आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतात. उत्खननातून मिळालेल्या अवशेषांमुळे शहरी नियोजन, वास्तुकला आणि भौतिक संस्कृतीचा अभ्यास करणे शक्य झाले. या उत्खननात अनेक स्थळे जसे की राजवाडे, मंदिरांचे अवशेष आणि इतर सार्वजनिक इमारतींचे अवशेष सापडले. आजतागायत हे उत्खनन चालू असून 1986ला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळात याची नोंद केली गेली. पुरातत्व संग्रहालयाच्या पुढे थोडे चालत आलो असता एक उंच भुईकोट किल्ला सदृश तटबंदी आपल्याला दिसते. छोट्याशा प्रवेशद्वारातून आत प्रवेश करतात समोर हिरवळीचे विस्तृत पटांगण आपल्याला दिसते. थोडे पुढे चालत आल्यानंतर डाव्या बाजूला मोठा चौतरा व वॉच टॉवर दिसतो. हा चौतरा कमल महालात येणाऱ्या राण्यांचा विश्रामगृह असावा असे वाटते. समोरच जी आपण इमारत पाहत आहोत ती आहे लोटस महल. लोटस महलाची रचना कमळाच्या पाकळ्याप्रमाणे आहे, म्हणून याला लोटस महल म्हणून ओळखलं जातं. हा महल 24 खांबावर उभारला असून त्याच्या छतावर 8 पिरॅमिडच्या आकाराचे बुरुज असून वरच्या मजल्यावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. परंतु सध्या पर्यटकांना वर जाण्यास मनाई आहे.
कमल महालाच्या वास्तूमध्ये हिंदू मुस्लिम शिल्पकलेचा मिलाप दिसून येतो. हा महाल विजयनगरच्या झेनाना भागात येतो. झेनाना म्हणजे जिथे राजघराण्यातील स्त्रियांसाठी फिरण्याची जागा. समोर जी भव्य वास्तू आपण पाहत आहोत ती वास्तू म्हणजे राजांच्या प्रमुख हत्तींना राहण्यासाठी 11 मोठ्या दालनांची गजशाला. एका ओळीत सलग कमानी असलेली ही सुंदर इमारत अजूनही सुस्थितीत आहे. प्रत्येक दालनाला वर गोल घुमट असून हिंदू, मुस्लिम आणि जैन देवळावर जशी घुमट असतात तशी यांची बांधकामाची शैली आहे. गजशालेच्या बाजूला असलेली इमारत पहारेकरी किंवा माहुतांचे निवासस्थान असावे किंवा मोठ्या कार्यक्रमाप्रसंगी राजघराण्यातील व्यक्तींना हत्तीवर बसण्यासाठी केलेली उंच चौथऱ्याची व्यवस्था असावी. ही वास्तू हिंदू मुस्लिम स्थापत्य कलेचा एक सुंदर नमुना असून सरोवराचे पाणी एका दगडी पन्हाळीतून स्नानगृहात सोडले जात असे. वापरलेले पाणी बाहेर काढण्यासाठी 4 मोऱ्यांची सोय केलेली होती. हे शाही स्नानगृह राण्या व इतर राजघराण्यातील महिलांसाठी बांधले गेले असून कमानीदार मार्ग आणि बाल्कनींनी वेढलेले होते. मुख्य राजवाड्याच्या बाहेर एकाच मोठ्या दगडाच्या शिळेतून कोरलेले हे भव्य दरवाजे मुख्य राजवाड्याच्या दगडाच्या तटबंदीच्या प्रवेशद्वारावर आपण आत आलो की आपल्याला डाव्या बाजूला एक भला मोठा उंच चौथरा दिसतो. तोच महानवमी डिब्बा. ही येथील सर्वात महत्त्वाची आणि आजही बऱ्यापैकी शाबूत असलेली इमारत. राजवाडा परिसरातील ही सर्वात उंच इमारत. विजयनगरच्या उत्सवाचं हे सर्वात महत्त्वाचं केंद्र. महानवमी डिब्बाच्या समोरील पटांगणात दसरा महोत्सवाच्या कार्यक्रम व इतर महोत्सव विजयनगरचे सम्राट ह्याच इमारतीच्या उच्चासनावर बसून कार्यक्रमाचा आस्वाद घेत असे. कृष्णदेवरायांच्या ओरिसा विजयानंतर ही वास्तू बांधण्यात आली. या वास्तूला विजय महल म्हणून देखील ओळखले जात होते. महानवमी डिब्याच्या वर सपाट भागावर आल्यानंतर आपल्याला चौकोनी आकाराचे अनेक दगड एका विशिष्ट रांगेत असलेले दिसतात. त्या दगडांच्या आधारावर त्या ठिकाणी महाल बांधला गेला होता. त्याला विजय महल म्हणून नाव दिले होते. महानवमी डिब्याच्या चौथऱ्यावरून दिसणारा शाही राजवाड्याचा हा परिसर महानवमी डिब्याच्या पाठच्या बाजूनी उतरल्यानंतर बाह्य भिंतीवर गजदल, अश्वदळ, पायदळ आणि सैन्यदलांचे विविध प्रकार शिल्पांकित केलेले आपल्याला दिसतात.
महानवमी डिब्याच्या डाव्या बाजूने आपण थोडे पुढे चालत आलो की आपल्याला भरपूर पायऱ्या असलेली एक मोठा चौकोनी आकाराचा तलाव दिसतो। त्याला पुष्करणी म्हणून ओळखले जाते। पुष्करणी म्हणजे भरपूर पायऱ्या असलेला तलाव। शाही राजवाड्यातील हे एक सुंदर स्थापत्य आहे। 5 ते 6 विविध थरांनी बनलेली पायऱ्यांची सुंदर रचना असलेली ही चौकोनी पुष्करणी पावसाळ्यात ती पूर्ण भरून जाते। तिचे पाणी आटल्यानंतर ती पुन्हा भरण्यासाठी त्या काळी विजयनगरच्या राजांनी लांबवर असलेल्या बंधाऱ्यातून दगडी पाईपद्वारे येथे पाणी आणले जात होते आणि हेच पाणी ह्या दगडी पाईपद्वारे शाही राजवाड्याच्या परिसराला पुरवले जात असे। वीर हरिहर राजवाडा आज फक्त या राजवाड्याचा चौथराच शिल्लक असून मुख्य प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूला हत्तींची जोडगोळी आहे। हा वीर हरिहर म्हणजेच पहिल्या बुक्करायाचा मुलगा। ह्यानेच मदुराईच्या सुलतानाचा पराभव करून मदुराईचे राज्य विजयनगरला जोडले। येथून थोडे पुढे आलो की आपल्याला जमिनीखाली असलेली चौकोनी रचना दिसते। त्या काळात गुप्त बैठका घेण्याचा भूमिगत खलबतखाना असावा। या खलबतखान्यात जाण्यासाठी उंच उंच पायऱ्या उतराव्या लागतात। आतमध्ये भुयार सदृश रस्ता असून मध्यभागी खलबतखाना आहे। चारही बाजूने भुयार सदृश रस्ता असून अक्षरशः आपल्याला एखाद्या भूलभुलैयासारखा अनुभव येतो। विजयनगरच्या राजांचा हा जनता दरबार एका प्रचंड चौथऱ्यावर स्थित ही एक दुमजली इमारत असावी। ह्या ठिकाणी राजाचे आसन होते। राजा या ठिकाणी बसून जनतेची गाराणी ऐकून न्याय निवाडा करत असत। चौथऱ्यावर समांतर रेषेत असलेल्या अनेक चौकोनी दगडांच्या मध्ये असणाऱ्या खाचांच्या आधारे असलेल्या खांबावर या ठिकाणी मोठा सुंदर महाल होता। तालिकोटच्या लढाईत झालेल्या पराभवानंतर ह्या परिसराची सर्वात जास्त हानी झाली। आज आपल्याला दिसतात त्या इमारतीचे केवळ भग्न अवशेष। तरी हा परिसर पाहताना येथील पूर्ववैभवाची कल्पना आपल्याला नक्कीच येईल। त्यासाठी आपल्याला या ठिकाणी यावं लागेल। तर चला मित्रांनो, बाहेर पडा आणि आपल्या वैभवशाली इतिहासाच्या पाऊलखुणा पाहून आपली भारतीय संस्कृती आणि इतिहास जाणून घ्या। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब जरूर करा।
काळजी घ्या आपली आणि आपल्या कुटुंबाची. जय शिवराय.